कधी कधी असं होतं ना, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडत किंवा आपण जे ठरवतो तसं होत नाही, तर मग आपलं मन एकदम उदास होतं आणि मग दिवसभर आपण त्याच गोष्टीचा विचार करतो. सारखं सारखं तेच आपल्या डोक्यात येतं आणि कधी कधी तर असं होतं की आपण आपल्या नशिबाला दोष देतो, की आपल्या नशिबातच असं आहे, मग काय आपल्या नशिबाच फुटका आहे वगैरे वगैरे. पण ते चुकीचे माझ्या मते. मला वाटतं की नशिबाला दोष देऊन काहीच फायदा नाही. नशीब घडवणं हे आपल्या हातात आहे. मी म्हणते 50% असेल नशिबावर, पण 50% तर आपल्या हातातच असतं. म्हणजे जो आपण निर्णय घेतो ना, त्यावरच त्या गोष्टी डिपेंड असतात. फक्त एवढंच आहे की आपण ती गोष्ट किती पॉझिटिव्हली घेतोय आणि किती पॉझिटिव्हली आपण त्याच्यामधनं मार्ग काढतोय, हे आपल्या हातात आहे आणि ते प्रत्येकानंच केलं पाहिजे. म्हणजे मी पण खूप विचार केला त्या गोष्टीवर, पण मला नाही वाटत विचार करून काय होणार आहे. जेव्हा आपण त्याच्यामधून मार्ग काढू, तेव्हाच काहीतरी होऊ शकणार, ते सुटणार आहे. म्हणजे तो जो प्रॉब्लेम आहे तो सुटणार आहे. विचार करून टेन्शन घेऊन काहीच फायदा नाही, फक्त डोकं दुखणार आहे दिवसभर विचार करून, बाकी काही होणार नाही. पण तीच गोष्ट आपण पॉझिटिव्ह वेने घ्यायची आणि तिथून मार्ग काढायचा, एवढीच जिद्द ठेवायची. आणि टेन्शन तर कोणाला नाही आहे, स्ट्रगल कोणाला नाही आहे, प्रत्येकालाच आहे. आपण काय वेगळं आहे का? असो, काय काय गोष्टी आपल्याला वेळेवरच भेटतात. म्हणजे जेव्हा वेळ येते ना, तेव्हाच त्या गोष्टी घडत जातात. दिवस तर माझा असा विचार करण्यातच गेला. डोकं तर जाम दुखत होतं, पण जेव्हा ह्यांचा हात लागला डोक्याला, तेव्हा बरं वाटलं. लाईफमध्ये काय असो किंवा नसो, पण जेव्हा आपण प्रेम करतो ना, ती व्यक्ती आपल्यासोबत पाहिजे नेहमी. सुकून आहे तर इथेच आहे.